आय थिंक अ फाईन लाईन ऑफ बॅलन्स मेंटेन करायला हवं ना, कारण आपण एका बाजूला म्हणतो की नाशिक इज प्रोग्रेसिंग, वी आर टॉकिंग अबाउट अ स्मार्ट सिटी. At the same time, we have a rich heritage, a cultural heritage, a religious heritage, coupled with just spirituality आहे ते. It is the latest upcoming thing that is, हे सगळ्यांचा समन्वय आपल्याला साधायला पाहिजे. आय थिंक मग दॅट वुड बी अ सोल्युशन टू सो मेनी प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव. मॅम, आता जसं सिंहस्थ कुंभमेळा आहेच आपल्या, त्या याच्यावर तुम्ही ही जबाबदारी च्या पदावर आलेले आहात. तर जे पब्लिक हेल्थ सिस्टम आहे आपले, ते अजून स्ट्रेंथन करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार आहात? पब्लिक हेल्थ सिस्टममध्ये आपण एक करतो आहे की जिथे जिथे रेग्युलर डिस्टन्सवरती आपण हेल्थ क्लिनिक सुरू करणार आहोत. कारण आता येणारा जो क्राऊड आहे तो खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. जसं मी म्हटलं की शाश्वत प्रोग्रेस झालं पाहिजे, तर जसं मी मगाशी म्हटलं की ब्लड बँक असेल, योजना असतील, ते सुरू करतोय. प्लस जे 100% फंडेड आपल्याला सेंट्रलवरनं प्रोजेक्ट्स आहेत, लाईक क्रिटिकल केअर सेंटर आपल्याकडे नाही आहे, व्हेंटिलेटर्स, ICUs वगैरे, तर ते पण आम्ही आणतोय. दिल्लीला त्याचा पाठपुरावा करणार आहोत. प्लस काही नर्सिंग कॉलेजेस सेंट्रली फंडेड असतात, तर ह्यावेळेस आपल्याला तितके नर्सिंग पण लागणार आहे. कारण आपण पाहिलं की कोरोना काळानंतर नर्सेसचा एकदम तुटवडा आपल्याला सगळ्यांना जाणवला आहे. आणि ती जी सेवेची एक भूमिका आहे, आपण म्हणतो की बोलताना सहज बोललं जातं की केरळचे नर्सेस खूप चांगले असतात, खूप स्टाफ चांगला असतो. सो आय वॉज वंडरिंग की जो काही नर्सिंगचा विषय आहे त्यामध्ये आपण जर आपलं स्वतःचं नर्सिंग सेंटर सुरू केलं तर डेफिनेटली वेन इट कम्स टू पॅलेटिव्ह केअर, म्हणजे जेरियाट्रिक प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो की नाशिकमध्ये खूप सारे सिनियर सिटीजन्स आहे. आणि आता तर अजून जास्त इश्यू होतो, कारण जसं मी म्हणाले की मुलं मुली जॉबसाठी बाहेर निघून जातात आणि आईवडील इथे राहत आहेत, किंवा मोस्ट ऑफ द रिटायर्ड पीपल आर प्रिफरिंग नाशिक ॲज अ सिनियर सिटीजन सेकंड होम. तर ती संख्या आपल्याकडे खूप जास्त आहे. तर त्या दृष्टीने जरी बघितलं तरी नर्सिंग अँड पॅलेटिव्ह केअर इज गोइंग टू मेक अ लॉट ऑफ रोल, इम्पॉर्टंट रोल इन द कमिंग इयर्स. त्याच्यामुळे असंही वाटतं की, आणि जो हा कम्युनिटीचा प्रश्न आहे की कशा पद्धतीने हेल्थ आपण मेंटेन करू शकतो, तर तुम्ही बघा एक नवीन मॉडेल सिनियर सिटीजन टाउनशिप इज समथिंग दॅट इज कमिंग अप इन नाशिक. आणि त्यामध्ये पण अजून एक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आधी आपला असं समज होता की आधार आश्रम सुरू केलं किंवा एक सिनियर सिटीजन्सचं आश्रम सुरू केलं की यांना आश्रमात टाकलं. हा जो एक टॅबू होता सोसायटीमध्ये, आता आपण ते कल्चर करतो आम्हाला इथे काळजी घ्यायला कोणी नाही आहे, म्हणून अक्षरशः 2-3 दिवस सुद्धा सिनियर सिटीजन्सला त्यांचे मेडिसिन्स व्यवस्थित व्हावे. तर हॉस्पिटलचं वातावरण लोकांना आवडत नाहीये, म्हणून केअर सेंटर्सची निर्मिती होते. हा पण एक मुद्दा आहे. प्लस नाशिकचं वातावरण चांगलं आहे, म्हणून आपण मेडिकल टुरिझमसाठी पण खूप मोठ्या इथे संधी घेऊ शकतो, जेणेकरून हे सगळं आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे कामात येणार आहे. मॅम, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. ओके, तर आपण जसं ॲडव्हान्स करत आहोत, सो आपल्याला त्याची वी हॅव टू ॲग्री टू द फॅक्ट की त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे, आणि आपल्याला अगोदरच इक्विप व्हायला पाहिजे, प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे. तर तुम्ही कुंभमेळ्याच्या बॅकग्राऊंडवर किंवा कुंभमेळ्यासाठी गोष्टी अजून सोप्या आणि सरळ करण्यासाठी AIचा किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करून घेणार आहे? डेफिनेटली वेगवेगळ्या संघटनांनी ऑलरेडी काही प्लॅन्स करून ठेवले. जसं मी म्हटलं की नाशिकमध्ये क्रेडाई आहे, इवन टेक्निकल सगळे कॉलेजेसचे, इवन MVP हॅज डन क्वाईट अ लॉट ऑफ रिसर्च इन टू दिस फॅक्ट की AI कुंभमेळा कसा करावा. नाव बिंग एन IT इंजिनियर आय अंडरस्टँड की आपल्याला जे काही सिस्टम्स आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करायला लागणार आहे. प्लस ती सिस्टम युटिलाइज करत असताना जेव्हा आपण AI म्हणतो, तो देर हॅज टू बी अ AI दर्शन टूर ऑल्सो अटॅच टू इट, वेर इन देर वुड बी अ हॉलोग्राम वेर इन यू फील दॅट यू आर प्रेझेंट देर. ओके, सो वी कॅन हॅव अ AI डिप ऑल्सो. Yes, good idea. The sky is just not the limit when it comes to imagination. Okay, so
त्यामुळे आम्ही ह्या धर्तीवर काम करतो आहे आणि बरेचसे चांगले सजेशन्स आणि चांगले मॉड्यूल्स देखील आमच्याकडे प्रेझेंट झालेत. आता त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं आणि काय ठेवायचं, कारण याच्यामध्ये वेन वी आर डुईंग टेक्निकल आणि AI कुंभ, देवेंद्रजींनी तसं आपल्याला सांगितलंच आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी की हा एकदम टेक्निकली ड्रिव्हन AI कुंभ असणार आहे. कारण क्राऊड मॅनेजमेंट हा खूप मोठा इश्यू आहे आपल्या नाशिकमध्ये. प्रयागराजची जी तट होता तो खूप मोठा होता, त्याच्यामुळे कुंभाचं जे ओव्हरऑल क्षेत्र होतं ते मोठं होतं. पण आपल्याकडे कुशावर्त जे आहे ते छोटं आहे आणि तिथे येस, अँड वेन वी हॅव टू गिव्ह बफर झोन्स, that time we have to create and engross people into something. We have to tell story about Nasik. We have to have that facade which talks about Nasik. So त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा वापर करू शकतो. त्याचबरोबर आपले आदरणीय गिरीशभाऊ महाजन कुंभमंत्री आहेत, ते देखील मिनिट टू मिनिट काय काय करता येईल याचा आढावा घेत आहे आणि ते महिनाभर इथेच थांबणार आहे एक्झिक्युशनच्या वेळेस. सो आय थिंक इट इज नॉट ओनली द ॲडमिनिस्ट्रेटर्स, इट इज द लीडर्स एज वेल हू वॉन्ट दिस टू हॅपन फॉर नाशिक. आणि जेव्हा एवढ्या सगळ्यांच्या एकत्रित एनर्जीज येतील, आय थिंक समथिंग ब्युटिफुल इज गोइंग टू हॅपन. Absolutely. And for the AI, like you said, and that technology, we can always, MVP is having all star students. Okay, we have so many institutes and we have computer students, engineering students, and I'm sure that being an alumni of this prestigious institute, you can also use our students as much as possible. Definitely, I think, they have already prepared a few modules. Correct. Wherein they have seen or they have shown virtual reality also, AR VR मध्ये पण, की जिथे आपल्याला तो आवाज, ते सगळा परिसर बघायला मिळेल. सो सच सेंटर्स ऑल्सो वी कॅन क्रिएट. सो आणि या निमित्ताने मॅडम यू विल बी गिव्हिंग अ चान्स आमच्या मुलांना, आमच्या स्टुडंट्सला एक्सपोजर, कारण एक्सपोजर मिळणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज वन ऑफ द ॲस्पेक्ट ऑफ मेकिंग देम एम्प्लॉयेबल ऑल्सो. I totally agree to this. Because unless and until you get the platform, you can't perform. Absolutely. The same applies to me. Today I've got this platform, that's why I'm able to talk to you all. Absolutely. And give you all the thought process that I have in my mind. So this opportunity is also very important. I understand. Yes. आणि म्हणून मी म्हटलं की सगळ्यांना जेव्हा आपण घेऊ, सगळ्यांना जेव्हा आपण पार्टिसिपेट करतोय असं वाटतंय आणि ते खरंच त्यांचे आयडियाज इम्प्लिमेंट होताना पाहतील, तेव्हा निश्चितपणे तो एक बिलॉंगिंगनेस क्रिएट होतो की इट्स अ पार्ट ऑफ आवर ओन नाशिक. अँड आय थिंक ते डेमोक्रेसीचं क्रक्स आहे, बिकॉज पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, everyone coming together आणि एकत्रित काम करणे, आय थिंक दॅट इज द रोड टू सक्सेस. मॅम, तुम्ही स्थायी समितीची सुद्धा जबाबदारी पेललेली आहे आणि आता महापौर पदाची एक इम्पॉर्टंट पदावर तुम्ही आहात. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय डिफरन्स आणू शकाल in making Nasik, not only bringing Nasik on the map, in making Nasik a smart city. कारण हा शब्द आपण खूप ऐकत आलो आहोत, पण there is nothing smart when you compare the basic amenities, जसं रोड्स असो किंवा पब्लिक हेल्थ असो किंवा so many things असो, which are the basis of making a city smart. येस. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला नेसेसिटीज बदललेल्या आहेत, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या देखीलही बदलल्या आहेत. सो द चेंज माइंडसेट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर अडॅप्टिव्हनेस टू द चेंजिंग टाइम्स. हा एक विषय. आणि त्याचबरोबर मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण आपल्या मुलांना इतर क्षेत्रात पाठवतो, तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, पण कोणी म्हणत नाही की तू पॉलिटिशियन हो. सो हा जो चेंज आहे तो पण तितकाच महत्त्वाचा आहे. बिकॉज वेन यू वॉन्ट द सिटी टू बी स्मार्ट, द पॉलिसी मेकर्स हॅव टू बी स्मार्ट इनफ. आय डोंट से की आधीचे नाही आहेत किंवा काय, ते त्या त्या काळानुरूप होते. पण आता जर तुम्हाला स्मार्ट सिटी पाहिजे असेल तर सगळे एज्युकेटेड लोकांनी याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे की यू हॅव टू हॅव अँड ट्रीट डेमोक्रेसी विथ दॅट सिरियसनेस. व्हेरी ट्रू. नागरिकशास्त्राचं पुस्तक, सिविक्स, अतिशय निग्लेक्टेड सब्जेक्ट आहे शाळांमधला, पण दॅट इज द क्रक्स ऑफ द एंटायर डेमोक्रेसी. व्हेरी ट्रू. That is where we don't understand, we don't know our fundamental rights. It is just
It is just one of the subjects. And later on, when we talk about policy Yeah. framing and making, and then we blame. It's sorry state, but there are people who don't use their right to vote. True. जर तुम्ही तुमचा राईटच वापरत नसाल आणि देन यू कंप्लेन की हे नाही आहे, ते नाही आहे, तसं नाही आहे, देन आय वूड सजेस्ट की आपले शिकलेले लोक जे आहेत ते लोकतंत्रात पाठवा, ते सभागृहात पाठवा, सो दॅट दे विल वर्क ऑन द पॉलिसीज. आणि त्यासाठी आपण एकत्रित काहीतरी माइंडसेट बदलला पाहिजे. ओके, सो हे खूप व्हॅलिड पॉईंट आहे की शिकलेल्या लोकांनी जर पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये आले तर आय थिंक इट विल मेक अ ह्यूज डिफरन्स. आणि देन वी वुड नॉट इवन बी डिस्कसिंग अबाउट द बेसिक ॲम्युनिटीज लाईक रोड्स अँड सो मेनी थिंग्स बिकॉज इट वुड ऑलरेडी बी देअर. आय एम शुअर. That's a very lovely point, ma'am. And I think schools पासनं हे त्यांना yes, we don't have a leadership. We don't have a leadership course. There are few those who have Yeah. come. I think MIT ने महाराष्ट्रात सुरू Right. केलेलं आहे. But I would urge today to MVP that it is one of the pioneer schools and one of the pioneer institutes and trust in Nashik to start a leadership program. Absolutely. We will keep that in mind, ma'am. Sure. आता ही गोष्ट की आपल्या या इलेक्शनमध्ये स्टँडिंग कमिटी ऑल्सो मोस्टली सगळ्या विमेन आहेत. खूप कॉर्पोरेटर्ससुद्धा फिमेल्स आहेत इथं. आणि आपण तर आहातच महापौरपदी. वी हॅव खत्री मॅम ऑल्सो as the Honorable Commissioner of the Corporation. We have Additional Commissioner also, Nair ma'am, Leena Bansod ma'am आहे, the Tribal Development Chair. So all these important positions वर women आहेत. and हे या बायका इतक्या केपेबल आहेत आणि हायली एज्युकेटेड आहेत. आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हेरी खूप एनकरेजिंग साईन आहे ही आपल्यासाठी. सो डू वी नाशिक काहीच आता नाशिकची एक सिटीजन म्हणून नाशिक expect or are they going to get एक सुंदर विकसित नाशिक? डेफिनेटली देर आर नो टू वेज अबाउट इट. कारण जेव्हा आम्ही एकत्रित काम करतोय यू विल सी की अतिशय महत्त्वाची गोष्ट ही कुंभची पर्वणी सगळ्या स्त्री शक्तीच्या हाती आहे. बरोबर. आणि जसं आपल्याला माहिती आहे की शिवाचं स्वरूप शक्तीशिवाय नसतं. त्या शक्ती एकत्रित येऊन ह्या कुंभाला स्वरूप देणार आहे. त्यामुळे डेफिनेटली, आणि दीज आर लवली फिमेल्स, आय टेल यू. आम्ही जेव्हा एकमेकींसोबत काम करतो, आम्ही एकमेकींचा रिस्पेक्ट ठेवतो, सजेशन्स आर ओपन. इट्स लाईक की आपल्याला फक्त हे डेव्हलपमेंट करायचे, कशी करायची, फंड्स कुठनं आणायचे. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्हली वेन वी सिट टुगेदर अँड वी प्लॅन, तर तो एक अजून बाकीचे पदाधिकारी आम्हाला जॉईन करणारच आहेत. जसं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अजून ठरलेले नाही आहेत, पण जसं आपण बघितलं काल की 16पैकी 11 महिला स्टँडिंग कमिटीमध्ये गेल्या आहेत. तर डेफिनेटली आपण पाहू शकता की मायक्रो मॅनेजमेंट जे करायचं, जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप मोठ्या गोष्टी नाशिकसाठी येऊन ठेपलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्टचं उद्घाटन केलं आहे. तसंच ते डावोसला जाऊन आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपला महिंद्राचा प्लांट आहे, स्कॉर्पिओ एक्सपोर्ट होणार आहे आणि 30,000 नोकऱ्या नाशिकसाठी खुल्या होणार आहेत. सो दिस इज अ शिफ्ट, टोटली इट्स अ चेंज. आणि हे करत असताना जेव्हा ही सत्ता आपण म्हणतो, पण सत्ता हे सेवेचं साधन आहे. ही सेवा मी म्हणेन जेव्हा महिलांच्या हाती आहे तर निश्चितपणे फलश्रुती चांगली असणार आहे. मॅम, या सगळ्या बॅकग्राऊंडवर एक दुःखाची गोष्ट अशी आहे की आपले म्युनिसिपल स्कूल्स बंद होत चालले आहे. ओके, तर तुम्ही पण एक संस्था एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चालवतात, तुम्हाला तो अनुभव आहे आणि तुम्हाला ग्रासरूट लेवलचे प्रॉब्लेम्स पण माहिती आहे, स्टुडंट्स असो, टीचर्स असो, इन्स्टिट्यूशन्स असो त्याचे. तर हे स्कूल्स, जे म्युनिसिपल लेवलचे स्कूल्स आहे ते स्ट्रेंथन करायला काय करणार आहे? कारण तिथं सगळ्यात जास्त टॅलेंट आहे, पण रिसोर्सेस नाही. तर तो टॅप कसा करणार आपण? हां, तर यावरती आपले सन्माननीय पंतप्रधान सगळ्यांना म्हणतात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, और अब सबका प्रयास. So what is this prayas? So what we have done is the Quality Council of India and NABED together are working across 4 verticals and we have added one more to it. एक आहे education, एक आहे agriculture, industry, health and cleanliness we have added now. Okay, so this program is going on since past 6 months. आणि आम्ही काय केलं आहे की एक मेंटर मेंटी मॉडेल
डिझाईन केलं आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट स्कूल्सचे जे आपण सो कॉल्ड म्हणतो प्रीमियम स्कूल्स आहेत, त्यांचे शिक्षक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शिक्षकांना नाही तर ते शिक्षक येऊन विद्यार्थ्यांना ते शिकवतात. 3री ते 8वी असं आम्ही घेतलंय अक्रॉस 4 सब्जेक्ट. सो इट्स अ मॅट्रिक्स की ज्याच्यात आम्ही इव्हॅल्युएशन करतो आहे, ज्यामध्ये इंग्लिश, मराठी, सायन्स अँड मॅथ्स हे 4 विषय घेतले आहेत. आणि ते मॉडेल असं आहे की जर इंग्रजी माध्यमातला 3रीचा विद्यार्थी असेल आणि आपल्या म्युनिसिपल स्कूलचा 3रीचा विद्यार्थी असेल तर ह्या 4 सब्जेक्ट्समध्ये त्यांचे जे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे, रीडिंग रायटिंग स्किल्स आहे, नॉलेज स्किल्स आहेत, ते एका लेवलला आले पाहिजे. करेक्ट. सो प्रायोगिक तत्वावरती ॲज अ प्रोजेक्ट म्हणून आम्ही हे इम्प्लिमेंट केलं आहे आणि सांगायला आनंद होतो की हा मॉडेल सक्सेसफुली इथे रन झालेला आहे आणि तोच आता मुंबईमध्ये कॉपी होतो. सो नाशिक इज द इनिशिएटर. इट वॉज द बेस फॉर दिस प्रोग्राम. आणि आता आपण बघतो आहे की शैक्षणिक स्तर जो आपल्या म्युनिसिपल स्कूलचा वाढवायचा आहे, की ब्राईट स्पार्क सगळीकडे आहेत, पण त्यांना आपण कसं शोधायचं आणि त्यांना अपॉर्च्युनिटीज आणि रिसोर्सेस कसं द्यायचं यावरती ऑलरेडी काम खूप चांगलं चालू आहे. आणि सगळ्या स्तरावरनं जसं आपण म्हणतो आहे की प्रायव्हेट स्कूल्सचं जे शैक्षणिक स्तर आहे किंवा आता 1 नेशन 1 एज्युकेशनचा पण विषय आलेला आहे. CBSE मध्ये बरेच फरक आणि पॉलिसी चेंजेस किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण जे बदल पाहतोय की आपल्या काळात मल्टिपल ग्रॅज्युएशन्स करण्याची मुभा नव्हती, अदरवाईज वी वुड हॅव बीन मोर. जेव्हा पण मला कायम असं वाटतं अरे वा किती छान संधी आहे ह्या मुलांना खरं तर. आणि हे एक करिअरचं खूप वेगळं शिफ्ट असणार आहे त्यांच्यासाठी की सायमल्टेनियसली तुम्हाला ज्याच्यात पॅशनेटली काम करायचं आहे त्या अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही पदवीधर होऊ शकता. त्याचबरोबर मला सांगायला आनंद आहे की स्पोर्ट्स पण दुर्लक्षित राहणार नाही आहे, कारण स्पोर्ट्सवरती पण आपण तेवढं काम करतोय, स्किलवरती पण आपण तेवढं काम करतोय. तर जे आपल्याला शाळेत प्रॉब्लेम असायचा, आईवडील सांगायचे की बाबा तू कशाला पार्टिसिपेट करतोय, अभ्यासावरती दुर्लक्ष होईल, ते आता राहणार नाही. द चाइल्ड वुड बी फ्री टू डिसाईड की त्याला काय व्हायचं आहे. म्युझिशियन व्हायचं तर म्युझिक ॲज अ सब्जेक्ट येईल, स्पोर्ट्समध्ये जायचं तर स्पोर्ट्स ॲज अ सब्जेक्ट कुठला घ्यायचा आहे. हे जे आपल्याला CGP मध्ये ग्रेडेशन सिस्टममध्ये आता एकत्रित एज्युकेशनचं रेव्होल्युशन होत आहे, ते खूप पाहण्यासारखं असेल आणि त्याचे दूरगामी परिणाम आणि चांगले इफेक्ट आपल्याला दिसतील पुढच्या येत्या जनरेशन्समध्ये. इट्स व्हेरी एनकरेजिंग मॅडम. आणि लाईक यू राईटली सेड की लाईफ स्किल्स आणि स्किल्स इन व्हेरियस दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक लाईफ स्किल्स आले की सिविक सेन्स आपाप येणार आहे, बिकॉज दॅट इज लॅकिंग अँड दे डोंट टीच यू दॅट. अकॅडमिक्समध्ये ते शिकवलं जात नाहीये. तो विषय होता आपल्या वेळेस होता, आमच्या वेळेला नक्की होता. आमची पर्सनॅलिटी त्याच्यावर झालेली आहे अकॅडमिक्स असाइड. आय थिंक दॅट. आता शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की ज्यांनी तुम्हाला या पदावर बसवलं आहे आणि ज्यांनी नाही बसवलं आहे, ओके, दोघांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे किंवा काय तुम्हाला सांगायचं त्यांना? बसवलं किंवा नाही बसवल्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्यामध्ये खूप शाश्वत काही फॅक्ट्स आणि म्हणी आहेत की निंदकाचे घर असावे शेजारी, ओके, आणि का नसू नये, का असू नये, बिकॉज इव्हॅल्युएट जर तुम्ही होत राहिला. पॉलिटिक्स इज समथिंग की पीपल आर गोइंग टू जज यू एव्हरी डे, डे इन अँड डे आउट. आणि तुम्ही पॉलिटिक्समध्ये एकदा जॉईन झाला तर तुम्ही त्यांना इव्हॅल्युएशनचा अधिकार दिला. त्यामुळे ज्यांनी बसवलं आहे तेही आणि ज्यांनी बसवलं नाही आहे तेही, त्यांचे मी दोघांचेही आभारी आहे. कारण त्यांनी जर बसवलं नसतं आणि विरोध जे आहेत विरोधक, त्यांनी जर विरोध नसता केला तर ज्यांना बसवायचे होते त्यांनी प्रयत्न नसते केले. आणि म्हणूनच मी इथे आहे. कारण आपण शेवटी म्हणतो की संघर्ष जितना ज़्यादा होगा जीत उतनी ही शानदार होगी. तर संघर्ष हा माणसाला चुकला नाही आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो, पण त्याला सामोरं जाण्याची सामर्थ्य आणि शक्ती, मानसिकता ही असली पाहिजे. आणि कधीही एखादी गोष्ट साध्य नाही झाली तर आपण म्हणतो की फेलियर जे आहे, हार जी आहे
तर एक तर ती आपल्याला शिकवते, दॅट्स द फर्स्ट स्टेप टू. ओके. त्यामुळे विश्वासघाताने आपण एक मराठीत असं म्हणतो की विश्वासघात नेहमी शिकवतो. ट्रू. करेक्ट. त्यामुळे इथे असलेली जी अपॉर्च्युनिटी आहे ती त्यांच्या माध्यमातूनच मला मिळालेली आहे. आणि शेवटी आपण म्हणतो मायबाप जनता. कुठलाही पॉलिटिशियन, कुठलाही सेवेकरी, जसे आपले प्रधान सेवक आहेत तसं आम्ही नगरसेवक आहोत. कम्युनिटीची सेवा करण्याचा आमचा ध्यास आहे आणि म्हणून आम्ही राजकारणात आहोत. सो राजकारण हे एक माध्यम आहे. मी सुद्धा एक माध्यम आहे. मी नसते तर दुसरं कोणीतरी असणारच होतं या जागेवरती. फक्त हे माझं भाग्य आहे की मी ह्या पोझिशनवर आज आहे आणि अशा पर्वात आणि अशा काळात आहे. तर नक्कीचपणे मी या ऋणात राहील की ज्यांनी संधी दिली किंवा ज्यांनी संधी मिळवून देण्याची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार. आणि हे नक्की नाशिकरांचं सुद्धा भाग्य आहे की इतक्या केपेबल आणि उच्च शिक्षित महापौर आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि आपले सगळे जे पॉलिटिकल आयडियोलॉजीज आहे ते सगळं बाजूला ठेवून आपण जर एकत्रित, जसं मॅडमनी सांगितलं आहे की एकत्रित मिळून आपण सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेसनी कामाची सुरुवात केली तर आय डोंट थिंक की नाशिक वर्ल्ड मॅपवर यायला किंवा द स्मार्टेस्ट सिटी व्हायला काही आपल्याला कोणी थांबवू शकेल. मॅडम, आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर आमच्या इथं आल्यात आणि आपण हा संवाद साधू शकला, त्याच्यासाठी मी मराठा विद्याप्रसारक सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर हिअरिंग. थँक्यू. हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा. रेडिओ कर्मवीर हा आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.